माझं नवीनच लग्न झालं, पण माझ्या नवऱ्याकडून काहीच होत नव्हतं. मग आम्ही हनीमूनला गेलो. हॉटेलच्या त्या उबदार खोलीत. मला वाटलं होतं की आता तरी ते आपला दम दाखवतील, पण तिथेही तेच झालं. मी नटून त्याच्यासमोर जायची, पण ते मात्र 2 मिनिटातच. दुसऱ्या दिवशी आम्ही घरी परतलो आणि पाहिलं की माझी मोठी नणंद आणि नंदोईजी आले होते. नंदोईजींना पहिल्यांदाच पाहताच माझ्या काजाचा ठोका चुकला. उंची 6 फुटाच्या आसपास, शरीर एकदम धिप्पाड, छाती भरलेली. त्या रात्री आम्ही छतावर बिछाणे टाकले. नवरा झोपल्यावर मी हळूच तिच्याजवळ गेले. मित्रांनो, माझं गाव निसर्गाच्या खुशीत वसलेलं होतं, पण तिथल्या मातीत एक वेगळीच ऊब होती. मी दिसायला देखणी, उजळ वर्णाची आणि बांधेसूद शरीरयष्टीची होती. कॉलेजला जाताना जेव्हा गावचे तरुण माझ्याकडे पाहायचे, तेव्हा त्यांच्या नजरेतली ती भूक मला भीतीपेक्षा जास्त थरार द्यायची. मला लहानपणापासूनच थोड्या वेगळ्या आणि वाईट सवयी लागल्या होत्या. आमच्या गावातले तरुण शेतात काम करून एकदम तगडे आणि धिप्पाड झाले होते. त्यांच्या त्या रांगड्या शरीराचं मला नेहमीच आकर्षण वाटायचं. लपून छपून त्यांच्याशी बोलणं, कधी विहिरीवर तर कधी मळ्याच्या आडोशाला त्यांच्यासोबत घालवलेले ते क्षण. त्यांनी मला शरीराच्या सुखाची अशी चटक लावली होती की मला साध्यासुध्या गोष्टीत रसच राहिला नव्हता. ते जेव्हा मला अनुभवायचे, तेव्हा तासनतास मला तृप्त करायचे. त्यांच्या त्या दमदार भावनेची मला सवय झाली होती. जेव्हा माझ्या लग्नाची बोलणी सुरू झाली, तेव्हा मला वाटलं होतं की शरीरातला मुलगा मिळेल, जो मला यापेक्षाही जास्त सुख देईल. माझे पती दिसायला साधेसुधे, मध्यम बांधाचे आणि स्वभावाने थोडे लाजाळू निघाले. लग्नाच्या दिवशी मांडवात बसल्यावरही माझ्या मनात तेच विचार होते की आज रात्री हे मला कसं अनुभवतील. पण लग्नाची पहिली रात्र ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी निराशा ठरली. त्यांना माझ्याजवळ येतानाही भीती वाटत होती. अवघ्या 2-3 मिनिटात सगळं संपलं. ज्या सुखासाठी मी आसुरलेली होती, तिथे फक्त थकवा आणि शांतता उरली होती. मला वाटलं कदाचित नवीन जागा, नवीन माणसं म्हणून त्यांना दडपण आलं असेल. म्हणून मी हनीमूनच्या सहलीची वाट पाहिली. शिमल्याच्या हाड गोठवणाऱ्या थंडीत, हॉटेलच्या त्या उबदार खोलीत मला वाटलं होतं की आता तरी ते आपला दम दाखवतील, पण तिथेही तेच झालं. मी नटून थटून त्यांच्यासमोर जायचे, पण ते मात्र लवकर झोपण्यातच धन्यता मानत. त्यांच्याकडून मला ते सुख मिळत नव्हतं, जे मला गावाकडच्या त्या मुलांनी दिलं होतं. मी तिथून अशीच उदासाने, अतृप्त मनाने परतली. आम्ही घरी परतलो आणि पाहिलं की माझी मोठी नणंद आणि नंदोईजी आले होते. नंदोईजींना पहिल्यांदा पाहताच माझ्या काजाचा ठोका चुकला. उंची 6 फुटाच्या आसपास, शरीर एकदम धिप्पाड, छाती भरलेली आणि भरदार खांदे. नजर जेव्हा मी त्यांच्या पाया पडले, तेव्हा त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवला. तो स्पर्श सांगत होता की हा माणूस अनुभवात मास्टर आहे. माझ्या मनात विचार आला, जर या उंच धिप्पाड नंदोईजींनी मला अनुभवलं, तर कदाचित माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त मजा देतील. नंदोईजींनी माझ्या नजरेतलं ते कौतुक वाचलं होतं. त्यांची आणि माझी नजर मिळताच मला समजलं की शिकार तयार आहे. त्या रात्री घरात जेवणासोबत पेकचा कार्यक्रम झाला. माझे पती दारूच्या नशेत झिंगत होते, तर नंदोईजी मात्र एकदम ताठ मानेने बसले होते. रात्री छतावर बिछाणे लागले
आणि तिथूनच मला माझ्या आयुष्यातला त्या वादळी रात्रीची सुरुवात झाली. आमची खोलीही छतावरच होती. शेजारची खोलीही रिकामी होती. तिथेही बिछाना लावलं गेलं होतं, जेणेकरून रात्री जर दीदी आणि नंदोजींना थंडी वाजली तर ते आत खोलीत जाऊन झोपू शकतील. रात्री आम्ही उशिरा झोपलो. पतिदेवांना खूप चढली होती. आत खोलीत येतात ते माझ्यावर तुटून पडले. साडी आणि साया दोन्ही बाजूला गेले आणि पटकन आपली भावना माझ्या जीवनामध्ये टाकली. मी म्हणाले, अरे लाज वाटत नाही. बाहेर दीदी आणि नंदोजी झोपले आहेत. पण पतिदेवांना आग लागली होती. फक्त 3 मिनिटांचीच अनुभव आणि मग माझ्या साडीतच रंगाची पिचकारी मारली. माझ्या साडीने आपली भावना साफ केली आणि झोपले. मी विचार करायला लागले, यार कधीतरी मला जरा जास्त वेळ अनुभव ना. साली माझ्या गावातली मुलं किती दमदार होते. कसं अनुभवायचे मला. माझी जीवनाला अनुभवून ठेचायची. पण याला तर फक्त हात लावणं येतं. मी खाटेवर पडून करवटी बदलत राहिले, पण झोप लागली नाही. खूप वेळानंतर मला लघवी लागली, म्हणून विचार केला की जाऊन येते. मी माझ्या खोलीतून बाहेर पडले. पाहिलं की छतावर पसरलेल्या बिछाणावर नंदोजी झोपले आहेत, पण त्यांच्यासोबतच दीदी नव्हत्या. मी शेजारच्या खोलीत डोकावलं. आतून दीदीच्या घोरड्याचा आवाज येत होता, म्हणजे दीदी गाढ झोपेत होत्या. मग मी स्नानगृहाकडे वळले, पण मी स्वतःला खूप सांभाळून हळूहळू चालत होते, कारण माझ्या घातलेल्या दागिन्यांनी खूप आवाज येत होता. जेव्हा मी नंदोजीच्या जवळ गेले, तेव्हा मी त्यांच्याकडे पाहिलं. ते झोपले होते आणि त्यांची लुंगी पूर्णपणे बाजूला गेली होती आणि त्याची भावना पूर्ण दाटून आलेली दिसत होती. चांदण्याच्या प्रकाशात त्यांचा चमकणारा टोपा मी स्पष्ट पाहिला. बस पाहताच तब्येत बिघडली. अरे यार, माझी भावना तर माझ्या नवऱ्यापेक्षा प्रत्येक बाबतीत उत्तम आहे. अनुभवामध्ये मास्टर असतील तर काय मस्त होईल. चालता चालता माझे पाय थांबले. मी खूप काळजीपूर्वक त्यांच्या भावनेकडे पाहिलं. मला माझ्या गावातल्या मुलांची आठवण आली. त्यांची अशीच भावना होती. माझं मन झालं की मी नंदोजींची भावना पकडून पाहावे, तोंडाने अनुभवून पाहावा. आणि जर हे असंच गाढ झोपेत झोपले राहिले तर मी तर त्यांच्यावर बसून ही भावना माझ्या जीवनामध्ये घेईन. मी काही क्षण विचार करत राहिले, काय करू काय नको. एकीकडे जीवनामध्ये लाग आणि दुसरीकडे जगभराची भीती. जर कुणाला कळलं तर खूप बदनामी होईल. अजून लग्नाला फक्त 1 आठवडाच तर झालाय. मग विचार केला काय होईल. जर काही झालं तर म्हणेन की मी बाथरूमला जात होते, नंदोजींनी पकडलं. सारा दोष त्यांच्या डोक्यावर टाकेन. बस हाच विचार करून मी नंदोजींच्या जवळ जाऊन बसले आणि मग मी कोणाच्याही पर्वा न करता त्यांची भावना माझ्या हातात पकडली. साला हातात पकडूनच मजा आली. पकडला तर पकडला. आता काय करू, जीवनामध्ये घेऊ की नाही. मग काही न विचारता मी नंदोजींची भावनेला तोंडाने अनुभव घेतला. अरे यार, काय मजा आली. पतिदेवाने तर आजपर्यंत कधी असं दिलं नाही. जर मला लहानपणापासूनच याची सवय होती. थोडंसं केलं पण मजा आली. पण मला लघवी ही खूप लागली होती, म्हणून विचार केला की आधी लघवी करून येते. माझी कवर पण आताच काढून येईल आणि परत येऊन या मस्त भावनेवर बसायचं. नंदोजींनी जागे होवेत की झोपले आहेत, त्यांना चांगलं वाटो की वाईट, मला जे करायचं ते करायचंच. मी स्नानगृहात गेले. स्नानगृहाला दार नव्हतं, फक्त एक पडदा लावलेला होता. जो आत जाईल तो पडदा बाजूला करून जायचा.
जर पडदा लावलेला असेल तर म्हणजे कोणी आत आहे. पडदा नसेल तर स्नानगृह रिकामं आहे. पण मी पडदा लावला नाही. मोकळ्या स्नानगृहात जाऊन मोकळी होऊन बसले. शर्टचा आवाज येत होता. 2 मिनिटांनी मी उठले तेव्हा अचानक कोणीतरी मागून येऊन पकडलं आणि माझं तोंड दाबलं. एक मोठी भावना माझ्या नको त्या जागी लागली. भावनेच्या आकारावरूनच मी ओळखलं की ही पहा नंदोईची आहे. नंदोईजींनी माझ्या कानाजवळ तोंड आणलं आणि म्हणाले, पहा दुल्हनिया, आम्ही अजून झोपलो नव्हतो आणि बाहेर तू जे केलंस ना, आम्हाला सगळं माहीत आहे. आता जर तुला हवं असेल की बाहेरचे काम अर्धवट राहिलं ते मी पूर्ण करावं, तर कोणताही गोंधळ करू नकोस. फक्त शांतपणे असंच उभी राहा. आपण दोघं मिळून आपापल्या मनाच्या इच्छा पूर्ण करू. ठीक आहे, हात काढू नका. गोंधळ तर करणार नाही. मी डोकं हलवून त्याचं ऐकण्याचा इशारा केला तेव्हा त्यांनी माझ्या तोंडावरून हात काढला. नंदोईजींनी माझे एक पाय उचलून बाजूच्या भिंतीवर टेकवला आणि आपल्या भावनेचा टोपा माझ्या जीवनावर ठेवला. आणि जशी त्यांनी जोर लावला तसा त्यांचा टोपा माझ्या जीवनामध्ये गेला आणि आतपर्यंत भरलं. नंदोजीच्या त्या पहिल्या धक्क्याने माझ्या अंगात जणू विजेचा करंट धावला आणि माझ्या तोंडून एक बारीक सुस्कारा निघाला, जो त्यांनी लगेच आपल्या हाताने दाबला. त्यांच्या शरीराची ती ताकद आणि तो रांगडा स्पर्श मला माझ्या गावातल्या त्या दिवसांची आठवण करून देत होता, ज्या सुखासाठी मी इतके दिवस तडफडत होते. त्यांनी मला भिंतीला घट्ट दाबून धरलं होतं आणि त्यांचे श्वास माझ्या कानापाशी गरम वाफेसारखे लागत होते. जसा त्यांनी दुसरा मोठा झटका दिला तसा त्यांचा तो भारदस्त अवयव माझ्या शरीरात पूर्णपणे सामावला आणि मला एका वेगळ्या जगाचा अनुभव आला. माझ्या पतीच्या त्या 2-3 मिनिटाच्या खेळानंतर माझं शरीर त्या तृप्तीसाठी आसुरलेलं होतं. ती तृप्ती मला आता मिळत होती. नंदोजीचे हात माझ्या कमरेवर घट्ट रोवले गेले होते आणि त्यांच्या प्रत्येक हालचालीत एक प्रकारचा अधिकार आणि अनुभव जाणवत होता. स्नानगृहाच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यात फक्त चांदण्याच्या पुसट प्रकाशात आमचा हा थरार सुरू होता. बाहेर दीदी झोपल्या होत्या आणि बाजूच्या खोलीत माझा नवरा नशेत धुंद होता. पण या क्षणी मला कशाचीच पर्वा नव्हती. नंदोजींनी माझा पाय अजून वर उचलला आणि मला अधिकच जवळ ओढलं. त्यांच्या शरीराचा तो घाम आणि ती ऊब मला अधिकच वेड लावत होती. त्यांनी हळूच माझ्या कानात कुजबुजलं, काय झालं दुल्हनिया, आता का गप्प आहेस? मगाशी तर खूप धीट झाली होतीस. त्याचं ते बोलणं ऐकून माझी उरली सुरली भीतीही पळून गेली होती आणि मी त्यांच्या गळ्यात हात टाकून त्यांना साथ द्यायला सुरुवात केली. त्यांच्या त्या दमदार प्रहाराने माझं संपूर्ण शरीर शारलं होतं आणि मला असं वाटत होतं की हे क्षण कधी संपू नयेत. त्यांनी मला अलगद उचललं आणि भिंतीचा आधार घेत मला पूर्णपणे आपल्या कवेत घेतलं. त्यांच्या प्रत्येक हालचालीत एक लय होती, जी मला सुखाच्या शिखराकडे घेऊन जात होती. काही वेळ असा तो सुखद संघर्ष सुरू राहिला आणि शेवटी जेव्हा त्यांचा वेग वाढला तेव्हा मला समजलं की आता परमोच्च सण जवळ आला आहे. त्यांनी मला घट्ट मिठी मारली आणि एक दीर्घ श्वासासोबत स्वतःला पूर्णपणे माझ्या स्वाधीन केलं. त्या क्षणी मला जे समाधान मिळालं ते शब्दात सांगणं कठीण होतं. आम्ही दोघेही धापा टाकत तशीच काही वेळ उभे राही होतो. थोड्या वेळाने त्यांनी मला खाली उतरवलं आणि माझे विस्कटलेले केस नीट करत म्हणाले, आता जा आणि शांतपणे झोप. उद्या सकाळी पुन्हा एक नवीन दिवस असेल.
मी फक्त एक कटाक्ष त्यांच्याकडे टाकला. त्यात कृतज्ञ आणि पुन्हा भेटीची ओढ होती आणि गुपचूप आपल्या खोलीकडे वळली. मी माझ्या खोलीत परतले तेव्हा पतिदेव गाढ झोपेत होते, पण माझ्या शरीरात अजूनही त्या स्पर्शाची ऊब आणि थरार कायम होता. नंदोईजींनी ज्या पद्धतीने मला त्या अंधाऱ्या स्नानगृहात सावरून घेतलं होतं ते पाहून माझ्या मनात त्यांच्याबद्दल एक वेगळंच आकर्षण निर्माण झालं होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा मी लवकर उठले आणि अंगणात सडा सावरण करायला गेले तेव्हा नंदोईजींची तिथेच व्यायामात मग्न होते. त्यांच्या घामाने डरवलेल्या शरीरयष्टीकडे पाहून काल रात्रीचा तो प्रत्यक्ष माझ्या डोळ्यांसमोर तळू लागला. त्यांनी माझ्याकडे पाहिलं आणि एक मिश्किल हसू दिलं. जणू काही काल रात्री जे झालं ते आपल्या दोघांमधलं एक गोड गुपित आहे. दिवसभर घरात पाहुणे असल्याने वर्दळ होती, पण आमची नजर एकमेकांना शोधत होती. दुपारी जेव्हा दीदी आणि माझे पती बाजारात गेले तेव्हा नंदोईजी हॉलमध्ये एकटे सोफ्यावर बसले होते. मी त्यांना पाणी द्यायला गेले तेव्हा त्यांनी माझा हात पकडला आणि मला स्वतःच्या जवळ ओढलं. काय झालं दुल्हनिया? काल रात्रीची भूक मिटली की नाही, की अजून बाकी आहे? त्यांच्या या प्रश्नाने माझ्या अंगावर काटा आला. मी लाजत त्यांच्याकडे पाहिलं आणि हळूच म्हटलं, तुम्ही तर खरंच मास्टर निघालात. माझ्या पतीला तर यातलं काही जमत नाही. त्यांनी मला अधिकच घट्ट पकडलं आणि माझ्या कानात कुजबुजले, काळजी नको करू. जोपर्यंत मी इथे आहे तुला कशाचीही कमतरता भासणार नाही. त्या दुपारी भरघोस पावसात घराच्या त्या मंद खोलीत आमचा तो खेळ पुन्हा सुरू झाला, जो काल रात्रीपेक्षाही जास्त रोमांचक आणि दमदार होता. त्यांनी मला ज्या प्रकारे अनुभवलं त्यातून मला खऱ्या अर्थाने स्त्री असण्याचा आनंद मिळाला. दुपारची ती वेळ होती. नंदोईजींनी मला खोलीत ओढलं खरं, पण अचानक बाहेरून कोणाचे तरी पाऊल वाजल्याचा आवाज आला. माझे पती आणि दीदी एवढ्या लवकर परत येतील असं वाटलं नव्हतं. आम्ही दोघेही दचकलो. नंदोईजींनी तातडीने माझा हात सोडला आणि ते खिडकीबाहेर पाहू लागले. बाहेर पाहिलं तर माझे पती नशेत नाही, तर अगदी शुद्धीत कुणाशी तरी फोनवर बोलत घराकडे येत होते. त्यांच्या बोलण्यातून मला एक धक्कादायक गोष्ट कळली. ते फोनवर सांगत होते, हो मला संशय आहेच, म्हणूनच मी मुद्दाम दारू प्यायल्याचं नाटक केलं होतं. काल रात्री छतावर काहीतरी नक्कीच घडलंय. माझं काही धपाधपायला लागलं. याचा अर्थ माझ्या पतीला सगळं समजलं होतं की त्यांनी काल रात्री आम्हाला पाहिलं होतं. नंदोईजीच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वासही थोडा कमी झाला होता. त्याने खुणेनेच मला सांगितलं की मी मागच्या दाराने स्वयंपाकघरात जावं. मी घाईघाईने स्वयंपाकघरात गेले आणि कामाचा बहाणा करू लागले. पतिदेव घरात आले. त्यांची नजर सरळ माझ्यावर पडली. त्यांच्या डोळ्यात राग नव्हता, तर एक प्रकारचं गूढ हसू होतं. ते माझ्या जवळ आले आणि हळूच म्हणाले, काय ग, काल रात्रीची झोप पूर्ण झाली नाही ना, की अजून काही स्वप्न पाहायची बाकी आहेत? त्यांच्या या वाक्याने माझ्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी पुढे जे सांगितलं ते तर अजूनच भयानक होतं. ते म्हणाले, मला माहीत आहे तुला गावातल्या धिप्पाड मुलांची सवय आहे आणि मला हेही माहीत आहे की तू नंदोजींकडे आकर्षित होणार. खरं तर हे सगळं मीच ठरवलं होतं. मला पाहायचं होतं की तू किती पुढे जातेस. आता मला समजलं की मी ज्याला शिकार समजत होते त्या खेळाची खरी शिकार तर मी स्वतः झाले होते. नंदोजी आणि माझे पती यांच्यात आधीच काहीतरी ठरवलं होतं की हे काहीतरी वेगळंच षड्यंत्र होतं.
त्या रात्री नंदोजींनी पुन्हा मला खुणावलं. पण यावेळी त्यांच्या नजरेत प्रेम नव्हतं, तर एक प्रकारची धमकी होती. त्यांनी माझ्या हातात एक चिठ्ठी टेकवली, ज्यावर लिहिलं होतं, जर तुला वाटत असेल की हे गुपित दीदीला समजू नये, तर आज रात्री विहिरीमागच्या गोठ्यात ये. तिथे तुझा खरा अनुभव तुझी वाट पाहत आहे. आता मी एका अशा जाळ्यात अडकले होते, जिथून बाहेर पडणं कठीण होतं. एका बाजूला पतीचा संशय आणि दुसरीकडे नंदोजींची ब्लॅकमेल करण्याची वृत्ती. माझ्या आयुष्यातल्या त्या वादळी रात्रीचं रूप आता बदलणार होतं. त्या रात्री गोठ्यातलं वातावरण एकदम शांत होतं, पण माझ्या काळजाची धडधड मात्र थांबत नव्हती. मनात भीती होती की पतिदेवांना खरं सगळं माहीत आहे का, आणि दुसरीकडे नंदोजींच्या त्या मिश्किल नजरेचा अर्थ काय. मी हळूच पावल टाकत गोठ्यात पोहोचले. तिथे अंधार होता. फक्त एका कंदिलीचा मिणमिणता प्रकाश पडला होता. समोर पाहिलं तर नंदोजी तिथे आधीच वाघिणीची वाट पाहणाऱ्या शिकारीसारखे उभे होते. पण त्यांच्या शेजारीच माझे पतीसुद्धा उभे असलेले पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली. मला वाटलं आता माझी खेर नाही, आता आरडाओरडा होईल, बदनामी होईल. मी थरथर कापायला लागले. पण पतिदेव जवळ आले आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून हसले. ते म्हणाले, घाबरू नकोस. मला माहीत होतं तुला माझ्याकडून जे सुख हवंय ते मी देऊ शकत नाही. मी शहरात वाढलो, अभ्यासात राहिलो. माझं शरीर तुझ्या त्या गावच्या रांगड्या मुलांसारखं दमदार नाही. पण मला तुझी दुःखीही बघायचं नव्हतं. मला काही समजेना. मग नंदोजी पुढे आले. त्यांच्या शहराचा तोच रांगडा दर्व मला पुन्हा जाणवला. पतिदेव पुढे बोलले, नंदोजी माझे जिवलग मित्रही आहेत. जेव्हा त्याने मला सांगितलं की तुझ्या नजरेत त्यांच्याबद्दल आकर्षण आहे, तेव्हा मीच त्यांना सांगितलं की तुला तृप्त करण्याची जबाबदारी त्यांची आहे. मला यात काहीच गैर वाटत नाही. उलट तुला आनंदी पाहून मला समाधान मिळेल. हे ऐकून मला धक्काच बसला. आधुनिक विचारांच्या नावाखाली हे काय चाललं होतं. पण त्या क्षणी माझ्या शहरातली ती जुनी आग पुन्हा डोकं वर काढत होती. नंदोजींनी हळूच माझा हात धरला आणि मला आपल्या दिपाट छातीशी कवटाळलं. पतिदेव तिथून शांतपणे बाहेर निघून गेले आणि जाताना त्यांनी गोठ्यांचं दार बाहेरून ओढून घेतलं. आता तिथे फक्त मी आणि नंदोजी होते. त्यांनी कंदील विझवला. अंधारात त्यांचा तो 6 फुटी देह मला एखाद्या डोंगरासारखा भासत होता. त्यांनी मला भिंतीला टेकवलं आणि पुन्हा एकदा त्याच अनुभवी हाताने मला कुरवाळायला सुरुवात केली. त्यांच्या प्रत्येक स्पर्शात एक वेगळीच नशा होती. त्यांनी माझ्या कानात कुजबुजलं, आता कसली भीती नाही, आता फक्त तू आणि मी. तुझी ती तडफ आज मी पूर्णपणे शांत करणार. त्या रात्री गोठ्यातल्या त्या गवताच्या गादीवर जो थरा रंगला, तो माझ्या आयुष्यातला सर्वात दमदार अनुभव होता. नंदोजींनी मला तासनतास असं अनुभवलं की माझ्या शहराचा कण शहारला. गावातल्या मुलांची आठवण आता पुसली जात होती, कारण नंदोजींनी मला त्यापेक्षाही जास्त सुख दिलं होतं. सकाळी जेव्हा मी घरात परतले, तेव्हा पतिदेवांच्या नजरेत एक वेगळाच आदर होता. आमचं हे गुपित आता कायमचं आमच्या तिघांमध्येच राहणार होतं. नंदोजींनी मला त्या गवताच्या बिछाणावर पूर्णपणे तृप्त केलं होतं. पण जेव्हा मी पहाटेच्या अंधारात खोलीत परतले, तेव्हा मला समजलं की हे वळण विचार मी केला त्यापेक्षाही जास्त धोकादायक आहे. खोलीत शिरताच पतिदेव जागेच होते. त्यांच्या हातात मोबाईल होता आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू होतं. ते हळूच म्हणाले,
कसं वाटलं नंदूजींसोबत? दमदार होतं ना सगळं? मी काही बोलणार इतक्यातच त्यांनी मोबाईलची स्क्रीन माझ्यासमोर धरली. त्या स्क्रीनवर गोठ्यातल्या त्या सर्व दृश्यांचे व्हिडिओ चालू होते. माझे पाय लडपटू लागले. हे काय आहे? मी थरथरत्या आवाजात विचारलं. पतिदेव बेडवरून उठले आणि माझ्या जवळ आले. अगं, मला तुझं सुख हवं होतंच, पण त्या सुखाची एक किंमतही आहे. नंदोजींनी हे फक्त माझे नातेवाईक नाहीत, तर ते एका मोठ्या व्यवसायात माझे पार्टनर आहेत. त्यांना खुश करणं माझ्यासाठी गरजेचं होतं. आणि आता तुझ्या या व्हिडिओच्या जोरावर मी त्यांना माझ्या तालावर नाचवू शकतो. मला धक्का बसला. ज्या पतीला मी भोळा समजत होते, तो तर एक मोठा खेळाडू निघाला होता. त्याने मला फक्त एक मोहरा बनवून वापरलं होतं. पण गोष्ट इथे संपली नाही. नंदोजी मागून खोलीत आले. त्यांच्या अंगावर फक्त लुंगी होती. ते पतिदेवांच्या खांद्यावर हात ठेवून हसले आणि म्हणाले, बघितलंस ना साल्या, मी माझं काम चोख बजावलंय. आता तुझी पाळी आहे. पतिदेवाने मान डोलावली आणि कपाटातून एक जाड पॉकेट काढून नंदोजींच्या हातात दिलं. हे घ्या तुमचे पैसे, पण एक अट आहे. तिला आता रोज रात्री अशाच प्रकारे अनुभवावं लागेल, जेणेकरून ती कधीच या घराबाहेर जाण्याचा विचार करणार नाही. नंदोजींनी माझ्याकडे एक शिकारी नजर टाकली. आता मला समजलं होतं की गावातल्या ज्या वाईट सवयीमुळे मी स्वतःला हुशार समजत होते, त्या सवयीनेच मला आज एका अशा चक्रव्यूहात अडकवलं होतं, जिथे मी आता 2 पुरुषांच्या खेळात साधन बनले होते. नंदोजींनी मला पुन्हा जवळ ओढलं आणि माझ्या कानात कुजबुजली. काय गं दुल्हनिया, आता का शांत आहेस? आता तर खरी मजा सुरू होणार आहे. आता तुला फक्त मीच नाही, तर जेव्हा माझे मित्र येतील तेव्हा त्यांनाही असं तृप्त करावं लागेल. माझ्या डोळ्यात पाणी आलं, पण शरीरातली ती भूक अजूनही मेलेली नव्हती. भीती आणि सुखाच्या या विचित्र मिश्रणात माझं आयुष्य आता पूर्णपणे बदलणार होतं. पतिदेवांच्या या भयान योजनेचा खरा चेहरा आता समोर येत होता. आठवडाभरानंतर घरात पुन्हा एकदा पार्टीचे वातावरण होते. पण ही पार्टी साधीसुधी नव्हती. नंदोजींनी त्यांच्या व्यवसायानिमित्त आफ्रिकेहून आलेल्या त्यांच्या 3 मित्रांना घरी आमंत्रित केलं होतं. जेव्हा ते तिघेही हॉलमध्ये आले, तेव्हा त्यांना पाहून माझ्या काळजाचा ठोका चुकला. उंची 6.5 फुटाच्या वर, रंगाने कोळशासारखे काळेभोर आणि शरीराने लांबच लांब, अक्षरशः पहाड्यासारखे. त्यांचे भाऊ एखाद्या सामान्य माणसाच्या मांडी एवढे जाड होते. त्यांच्या त्या धिप्पाड शरीरयष्टीकडे पाहून मला गावातल्या मुलांची ताकदही फिकी वाटू लागली. त्यांची नजर माझ्यावर पडताच त्यांच्या पांढरशुभ्र दातांचे हास्य चमकले, ज्यामध्ये एक वेगळीच हिंस्र भूक दिसत होती. पतिदेवाने मला हौस बाजूला नेली आणि कानात सांगितले की, हे पहा, हे माझे महत्त्वाचे पाहुणे आहे. आज रात्री त्यांना असा अनुभव द्यायचा की त्याने माझा करार डोळे झाकून सही केली पाहिजे. लक्षात ठेव, तो व्हिडिओ अजूनही माझ्याकडे आहे. रात्रीचे 12 वाजले होते. हॉलमध्ये मद्याचे पेग रिचवले जात होते. त्या 3 आफ्रिकन मित्रांचे आवाज आणि त्यांचे ते रांगडे हास्य संपूर्ण घरात घुमत होते. नंदोजींनी मला खुणावले आणि त्या 3 वरच्या मजल्यावरील मोठ्या खोलीत जाण्यास सांगितले. मी थरथरत्या पावलांनी खोलीत शिरली. माझ्या मागे ते तिघेही आत आले आणि त्याने दाराला आतून कडी लावली. खोलीत फक्त 2 मेणबत्त्यांचा मंद प्रकाश होता. त्यांच्या त्या काळ्या खबीर आणि अवाढव्य शरीराची सावली
भिंतीवर एखाद्या राक्षसासारखी दिसत होती. त्यातल्या एकाने, जो सर्वात उंच होता, त्याने आपली शर्ट काढली. त्याची स्नायू अक्षरशः फाटून बाहेर येत होती. त्याने मला जवळ ओढले. त्याचा स्पर्श एखाद्या लोखंडी सळीसारखा कडक होता. त्याने आपल्या भाषेत काहीतरी सांगितले आणि हसले. त्यांचा तो अनुभव देण्याचा प्रकार इतका वेगळा आणि ताकदवान होता की मला श्वास घेणेही कठीण झाले. त्यांच्या शरीराचा तो विशिष्ट दर्प आणि ती अफाट ताकद. मला वाटलं होतं की नंदोजी दमदार आहेत, पण या तिघांच्या समोर ते काहीच नव्हते. त्या रात्री त्या तिघांनी मला आळीपाळीने अशा प्रकारे अनुभवलं की माझ्या शरीराचा कोपरा न कोपरा मोकळा झाला. त्यांची ती लांब आणि धिप्पाड शरीरयष्टी जेव्हा माझ्यावर कोसळायची, तेव्हा मला माझी अस्तित्व संपल्यासारखं वाटायचं. तासनतास हा खेळ सुरू होता. गावातल्या मुलांकडून जी भूक लागली होती, ती आज या विदेशी वादाने पूर्णपणे शांत केली होती. त्यांच्या त्या रांगड्या आणि बेशुद्ध प्रहारांनी मला अक्षरशः घायाळ केले होते. पण त्यात एक वेगळीच काळी नशा होती. सकाळी जेव्हा ती तिघी खोलीबाहेर पडली, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड समाधान होतं. पतिदेवांना त्यांचा करार मिळाला होता, पण मी मात्र त्या पलंगावर निजपीत पडले होते. माझ्या शरीरात आता त्राण उरले नव्हते, पण मनाच्या एका कोपऱ्यात त्या काळ्या पहाडाने दिलेल्या सुखाची चटक लागली होती. सकाळी जेव्हा ते तिघे आफ्रिकन मित्र आणि पतिदेव हॉलमध्ये बसून करारावर सह्या करत होते, तेव्हा मी खोलीत स्वतःला सावरत होते. शरीरावर त्या काळपट आणि धिप्पाड हातांच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. मला वाटलं होतं की आता पतिदेव खुश होतील आणि मला या नकारातून सुटका मिळेल. पण खरा ट्विस्टर आता समोर येणार होता. दुपारी पतिदेव माझ्या खोलीत आले. त्यांच्या हातात तो कराराचा कागद नव्हता, तर एक विमानाचं तिकीट होतं. हे काय आहे? मी विचारलं. ते कुशीतपणे हसले आणि म्हणाले, तुला वाटलं मी तुला इथेच ठेवणार? नंदोजींसोबतचा व्यवहार तर छोटा होता. खरा व्यवहार या तिघांसोबत झालाय. त्यांनी तुला कायमचं स्वतःसोबत दक्षिण आफ्रिकेला नेण्यासाठी मोठी किंमत मोजली आहे. तिथे त्यांच्या खाणी आहेत आणि तिथे तुला अशा शेकडो दमदार मजुरांना खुश ठेवावं लागेल. माझ्या पायाखाली जमीनच सरकली. ज्या पतीसाठी मी हे सगळं सोसलं, त्याने मला चक्क विकून टाकलं होतं. पण धक्का इथे संपला नाही मित्रांनो. पुढची कथा खूप वेगळ्या दिशेने जाणार आहे. त्यासाठी कमेंटमध्ये भाग 2 लिहा. धन्यवाद.